हाय एव्हरीवन. आज आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंगचे पॉईंट्स बघणार आहोत. टोटल या प्रश्नामध्ये 10 पॉईंट्स आहेत. आपण पॉईंट्स बघूया काय आहेत ते. द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग डिटरमाइन द ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटीज इन कॅरिंग आउट द ऑडिट वर्क. ऑडिट वर्क करत असताना तत्त्वे लक्षात घेऊन, बेसिक तत्त्वे काय लक्षात घेऊन ऑडिटरने आपली जबाबदारी ओळखून, आपली रिस्पॉन्सिबिलिटी, ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी ओळखून घेऊन ते ऑडिट वर्क कंडक्ट करून डन केलं पाहिजे. त्याची बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत ते बघूया. पहिला आहे मुद्दा बघा, इंटिग्रिटी. ऑडिटर हा प्रामाणिक असला पाहिजे. त्यांनी दिलं आहे बघा, इंटिग्रिटी रिक्वायर्स दॅट अन ऑडिटर शूड बी हॉनेस्ट, फ्रँक अँड सिन्सिअर इन हिज वर्क. ऑडिटचं वर्क करत असताना तो हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक हवा. बी फ्रँक, त्याने बोललं पाहिजे तुमच्या कंपनीमध्ये या गोष्टी हव्या आहेत किंवा तुमच्या कंपनीमध्ये ह्या गोष्टी घडल्या आहेत, आणि तो सिन्सिअर हवा कामाच्या बाबतीत. दुसरा मुद्दा आहे बघा, पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्हिटी आणि इंडिपेंडन्स. व्हाईल परफॉर्मिंग हिज ड्युटी द ऑडिटर शूड मेंटेन ऑब्जेक्टिव्हिटी अँड इंडिपेंडन्स. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजेच काय, तर त्याने हेतू लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. आणि इंडिपेंडन्स म्हणजे तो कोणाच्या इन्फ्लुएन्सखाली त्याने किंवा कोणाच्या डायरेक्शनखाली त्याने काम करता कामा नये. म्हणजेच काय, स्वतःची बघा, नेक्स्ट पॅरेग्राफ वाचून दाखवते बघा. ऑब्जेक्टिव्हिटी मीन्स दॅट व्हाईल परफॉर्मिंग हिज ऑडिट वर्क द ऑडिटर शूड नॉट इन्फ्लुएन्स बाय हिज or her own whims and fancies. He should not be influenced by any other person's direction also. तो कोणाच्या दबावाखाली किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्याने ते ऑडिटवर केलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे बघा, स्किल अँड कॉम्पिटन्स. त्याच्याकडे कौशल्य असलं पाहिजे काम करताना. कॉम्पिटन्स, त्या काम करत असताना त्या कामात त्यांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे. स्किल म्हणजेच काय ते बघूया. द ऑडिटर शूड हॅव स्किल अँड कॉम्पिटन्स टू डू द वर्क ऑफ ऑडिट. In India, the person who has passed the Chartered Accountancy examination and is a member of Institute of Chartered Accountants of India ICAI is considered to be competent for appointment as an auditor. मी तुम्हाला इंट्रोडक्शनच्याच पार्टमध्ये स्टार्टिंगलाच एक्सप्लेन केलं होतं की ऑडिटर हा ICAIने त्याची नेमणूक केली पाहिजे. त्याच्याकडे चार्टर्ड अकाउंटंट CA डिग्री असली पाहिजे, तरच तो ऑडिट करू शकतो. त्याच्याकडे स्किल असलं पाहिजे. पुढे त्याचबरोबर त्यांनी दिलं आहे बघा, अपार्ट फ्रॉम द बेसिक क्वालिफिकेशन ऑडिटर शूड बी अवेअर ऑफ रिसेंट डेव्हलपमेंट्स इन द फील्ड ऑफ ऑडिटिंग सच ॲज सर्क्युलर्स फ्रॉम ICAI, RBI, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. त्याचबरोबर जे रिसेंट जी डेव्हलपमेंट होत आहे वेगवेगळ्या फील्ड्स दिले आहेत बघा, त्याच्या ICAI, RBI, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याची पण त्याच्याकडे काय माहिती असली पाहिजे. पुढे कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय, तर त्याने गुप्तता राखली पाहिजे. कोणाची गुप्तता राखली पाहिजे, तर संबंधित एका कंपनीचं तो ऑडिट करायला गेला असेल तर त्या कंपनीमधील सगळ्या गोष्टी त्याला ऑडिट करत असताना त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्या सगळ्या गोष्टी त्याने आपल्यातच ठेवल्या पाहिजे. दुसऱ्या कंपनीचं जर तो ऑडिट करायला गेला तर त्या कंपनीच्या ओनरला संबंधित कंपनीची माहिती सांगता कामा नये. ऑडिटर हा कॉन्फिडेन्शियलिटी असला पाहिजे, त्याच्याकडे हा गुण असला पाहिजे. बघा, वाचते, लक्ष द्या. कॉन्फिडेन्शियलिटी मीन्स द ऑडिटर शूड कीप इन्फॉर्मेशन ऑफ क्लायंट विथ हिमसेल्फ अँड शुड नॉट डिस्क्लोज धीस इन्फॉर्मेशन एनिवेअर आउटसाईड. त्याने कंपनीची माहिती कोणा दुसऱ्याला डिस्क्लोज करता कामा नये. नेक्स्ट बघा, 5वा पॉईंट आहे बघा, वर्क परफॉर्म बाय अदर्स. त्याने दुसऱ्यासाठीही काम केलं पाहिजे. बघा, कोणाकोणासाठी काम केलं पाहिजे बघा. असिस्टन्स ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑडिट वर्क द ऑडिटर मे हॅव टू रिले ऑन द वर्क परफॉर्म बाय द अदर्स. दिस अदर्स मे इन्क्लूड. त्यांनी दुसऱ्यासाठीही काम केलं पाहिजे. त्याचे पॉईंट्स एक्सप्लेन केले आहेत बघा. असिस्टंट वर्किंग अंडर द ऑडिटर दॅट इज एम्प्लॉय ऑफ द ऑडिटर. त्याने
कंपनीचा ऑडिटर एम्प्लॉई, कंपनीतील मी एक एम्प्लॉई आहे, ऑडिटर नेमलेला आहे मला, मी कंपनीतील एम्प्लॉई म्हणून त्याने काम केलं पाहिजे. दुसरं आहे बघा, कारण संबंधित कंपनी त्याला जो काय असेल ऑडिट करताना तो मोबदला देणारच आहे, त्यामुळे कंपनीतील एम्प्लॉई म्हणून त्याने काम केलं पाहिजे. दुसरं आहे बघा मुद्दा बी पार्ट आहे बघा, इंटरनल ऑडिटर, त्याने अंतर्गत हिशेब तपासणी म्हणून काम केलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी येऊन हिशेब तपासणी करण्यापेक्षा अंतर्गत तपासणी करत असताना काय काय चुका अफरातफर झाल्या असं त्या रेक्टिफाय करून त्याने त्या सुधारून घेऊन नंतर ऑडिट रिपोर्ट केला पाहिजे. तिसरं आहे बघा जॉईंट ऑडिटर म्हणून त्याने काम केलं पाहिजे. चौथा आहे बघा एक्सपर्ट्स लाईक लॉयर्स व्हॅल्यूज इटीसीस, त्याने एक्सपर्ट्स म्हणून काम केलं पाहिजे, वकील म्हणून काम केलं पाहिजे. व्हॅल्यूअर मूल्यांकन करणारा म्हणून असेटचं मूल्यांकन करणारा पण त्या असेटच्या मूल्यांकनाची पण त्याला माहिती असली पाहिजे. 6वा मुद्दा आहे बघा प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, प्लॅनिंगला मराठीमध्ये नियोजन असं म्हटलं जातं. त्याने कोणकोणतं नियोजन केलं पाहिजे त्याचे पॉईंट्स दिले आहेत बघा. 5 मुद्दे दिले आहेत. पहिला मुद्दा बघूया, ॲक्वायर नॉलेज अबाउट अ क्लायंट बिझनेस, क्लायंटचा बिझनेसचं काय स्वरूप आहे त्याबद्दल माहिती त्याला असली पाहिजे. दुसरं आहे बघा अंडरस्टँड अकाउंटिंग सिस्टीम मेंटेन बाय द क्लायंट, कोणती अकाउंटिंग सिस्टीम मेंटेन ठेवत आहे क्लायंट ती समजून घेतली पाहिजे. तिसरं आहे बघा चेक अँड इव्हॅल्युएट इंटरनल कंट्रोल सिस्टीम ऑफ क्लायंट, अंतर्गत नियंत्रणचं मोजमाप केलं पाहिजे. इव्हॅल्युएट म्हणजे मोजमाप करणे. डी डिटरमाइन द एक्सटेंट ऑफ हिज चेकिंग वेदर 100% ऑर टेस्ट स्टेज, जी चेकिंग पद्धत निश्चित केलेली आहे ती 100% शुअर आहे की नाही. अदरवाईज टेस्ट चेक म्हणजे आज 2-2 महिन्याने 3-3 महिन्याने जाऊन चेक करणं, ही टेस्ट पद्धती एखादा ऑडिटर सुचवू शकतो कंपनीला. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे बघा प्रिपेअर द ऑडिट प्रोग्राम म्हणजेच काय तर एखादा ऑडिट कार्यक्रम घ्यायचा. वर्षाच्या शेवटी जाऊन चुका सांगण्यापेक्षा मध्येच केव्हातरी येऊन ऑडिटरने ऑडिट प्रोग्राम केला, थोडे आर्थिक लेखे चेक केले तर तेवढं समोरच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना पण ते एक प्रेशर राहतं की बाबा ऑडिट प्रोग्राममुळे आपल्याला काही गोष्टी समजल्या किंवा काही गोष्टी करायच्या आहेत. एक कॉन्फिडन्स ऑडिटरकडे पण येतो आणि एक कॉन्फिडन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांना पण येतो की आपल्याला चुका आणि अफरातफर न करता प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. काय असेल तर सल्ला पण तो देऊ शकतो ऑडिटर त्यावेळी ऑडिट प्रोग्रामच्या वेळी. 7वा मुद्दा आहे बघा डॉक्युमेंटेशन ऑफ वर्किंग पेपर्स. ऑडिटरला डॉक्युमेंट्स ठेवावे लागतात, काहीतरी एव्हिडन्स ठेवावा लागतो, वर्किंग पेपर्स करावे लागतात बघा. द ऑडिटर हॅज टू मेंटेन डॉक्युमेंट्स और वर्किंग पेपर्स ऑफ इम्पॉर्टंट मॅटर्स ऑफ द वर्क डन बाय हिम. इम्पॉर्टन्स वर्किंग पेपर्स तयार करावे लागतात, त्याचा एव्हिडन्स ठेवावा लागतो. These working papers are the evidence that the work has been actually done by the auditor and is as per the auditing principles. ऑडिटच्या तत्वानुसार एव्हिडन्स ठेवून ऑडिट वर्क केलेला आहे हे तो दाखवू शकतो. त्यानंतर 8वा मुद्दा आहे बघा ऑडिट एव्हिडन्स. द बेसिक ड्युटी ऑफ अन ऑडिटर इज टू रिपोर्ट ऑर द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑडिटेड बाय हिम. त्याने तो रिपोर्ट तयार केला पाहिजे. बेसिक ड्युटी आहे ऑडिटरला, रिपोर्ट अहवाल तयार करावा लागतो. अदरवाईज त्याला बुक्स ऑफ जे अकाउंट चेक केलेले आहेत ते दाखवावे लागतात, तो एक एव्हिडन्स ठेवावा लागतो ऑडिट करताना. त्यानंतर 9वा मुद्दा आहे बघा अकाउंटिंग सिस्टीम अँड इंटरनल कंट्रोल. प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज ऑफ द मॅनेजमेंट. प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी प्राथमिक जबाबदारी आहे की तुम्हाला मी सांगितलंच आहे, वित्तीय पत्रकाल हे तयार करावे लागतात मॅनेजमेंटला. आणि अकाउंटिंग सिस्टीम जी आहे ती फॉर धिस मॅनेजमेंट मेंटेन्स अकाउंटिंग सिस्टीम अँड एक्झरसाइज व्हेरियस इंटरनल कंट्रोल. अंतर्गत नियंत्रण पद्धती चांगली चाललेली आहे की नाही, कुठे अंतर्गत नियंत्रण म्हणजेच काय तर कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक हिशेब तपासनीस किंवा एक संबंधित ॲथॉरिटी असलेली व्यक्ती नेमली जाते जेणेकरून काही चुका आणि अफरातफर होऊ नये यासाठी. त्याच्यानंतर आहे बघा
नेक्स्ट पॅरेग्राफ, ऑडिटर हॅज अंडरस्टँड द अकाउंटिंग सिस्टीम अँड इंटरनल कंट्रोल. हिशेब तपासणीस जो करणारा ऑडिटर त्याला ती मागाच्याच पॉईंटमध्ये दिलेला आहे बघा, अकाउंटिंग सिस्टीम आणि इंटरनल कंट्रोल त्याला माहिती असला पाहिजे. कोणती अकाउंटिंग सिस्टीम संबंधित कंपनी वापरते व अंतर्गत नियंत्रण पद्धती कशी आहे ही ऑडिटरला माहिती हवी. शेवटचा मुद्दा आहे बघा, ऑडिट कन्क्लुजन अँड रिपोर्टिंग. ही तर प्राईम ड्युटी आहे ऑडिटरची की त्याला ऑडिट रिपोर्ट करावा लागतो. ऑन द फायनान्शियल बघा असते, द प्राईम ड्युटी ऑफ द ऑडिटर इज टू रिपोर्ट ऑन द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द क्लायंट. त्याला ऑडिटरला त्याची प्राथमिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की त्याला फायनान्शियल रिपोर्ट तयार करावे लागतात, अहवाल सादर करावा लागतो क्लायंटचा. का तर त्या अहवालावरून संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे ती दिसते. संबंधित कंपनीमध्ये अकाउंटिंग सिस्टीम तीच ठेवावी की दुसरी मेंटेन ठेवावी हा सल्ला देता येतो. कर्मचाऱ्यांचा कामाचा अहवाल देता येतो आणि खरी आर्थिक परिस्थिती, विंडो ड्रेसिंग, गवाक्ष प्रसाधन मला पुढे नेक्स्ट पार्टमध्ये आहे ते न होता खरी परिस्थिती कळते की आर्थिक देखावा हा केला आहे की नाही, की खरीच परिस्थिती आहे की नाही, ही एक सत्यता एखाद्या कंपनीच्या समोर येते. त्यामुळे ऑडिटरला ऑडिट कन्क्लुजनही काढावं लागतं आणि रिपोर्ट अहवाल सादर करावा लागतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आपण अभ्यासूया. आता आपण कोणता प्रश्न बघितला आहे तर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग. त्याचे मुद्दे आहेत बघा. पहिला आहे बघा, इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्हिटी अँड इंडिपेंडन्स, स्किल अँड कॉन्फिडन्स, कॉन्फिडेन्शियलिटी, देन वर्क परफॉर्म बाय अदर्स, प्लॅनिंग, डॉक्युमेंटेशन, वर्किंग पेपर्स, ऑडिट एव्हिडन्स, अकाउंटिंग सिस्टीम अँड इंटरनल कंट्रोल, ऑडिट कन्क्लुजन अँड रिपोर्टिंग. असे 10 मुद्दे आहेत. हे खूप सोपे मुद्दे आहेत. हा प्रश्न आला तर अटेम्प्ट करा एक्झामला. थँक्यू सो मच.